कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे। निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कंबर कसली असून सर्व विभागांना आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। यामध्ये निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पहिल्या 24, 48 आणि 72 तासात कारवाईची कार्यवाही पूर्ण करून त्याचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। यामध्ये सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फलक काढणे किंवा झाकणे यावर प्रामुख्याने भर देण्यात आलाय। निवडणुकीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि प्रशासकीय तयारी करण्यात आली आहे। प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर 3 स्थिर तपासणी पथके तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत। उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असणारे विविध परवाने मिळवण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आलाय। पेड न्यूज आणि जाहिरातींच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालयात स्वतंत्र माध्यम कक्ष स्थापन झालाय। नागरिकांसाठी स्वतंत्र आचारसंहिता आणि तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। नव्या घोषणांवर बंदी केली आहे। आचारसंहिता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकेल अशी कोणतीही नवीन शासकीय घोषणा करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे। विशेष म्हणजे ज्या नागरी भागात निवडणूक नाही तिथेही ग्रामीण भागावर परिणाम होईल अशा नवीन घोषणा करता येणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय प्रचारात किंवा प्रक्रियेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये असं आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलाय। मतदान केंद्रावर किमान सुविधा असल्याची खात्री करून 2 दिवसात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच EVM मशीनची प्राथमिक तपासणी आणि त्यांची वाहतूक करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। या बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते।